सरन्यायाधीशांच्या आईंना आरएसएसचं निमंत्रण। आंबेडकरी चळवळीशी आरएसएसची जवळीक। कमला गवई दसरा मेळाव्याला जाणार। देशात यंदा दसऱ्याला सगळ्यांचंच लक्ष हे महाराष्ट्राकडे लागून राहिलंय, कारण संघाचा दसरा मेळावा यंदा विशेष आहे। या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीत आपली हयात घालवलेल्या आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीला टोकाचा विरोध करणाऱ्या दिवंगत नेत्याची पत्नी सहभागी होणार आहे। होय, आरएसएसनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे संस्थापक दिवंगत रासू गवई यांच्या पत्नी आणि भारताचे सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आईंना विजयादशमीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलंय। 5 तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीत होत आहे आणि त्या कार्यक्रमाला आई साहेबांना निमंत्रण भेटलेलं आहे। नाही, आई साहेबांनी ते निमंत्रण स्वीकारले आहे। संघाचा मुख्य कार्यक्रम नागपूरला आहे, त्याच्यानंतर 3 दिवसांनी आहे। परंतु मुख्य कार्यक्रमाला यापूर्वी आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहे। मुख्य कार्यक्रमाला नागपूरच्या दादासाहेब गवई सुद्धा उपस्थित राहिलेले आहे। त्यामुळे आई साहेबांनी त्याचं निमंत्रण दिलेलं आहे आणि तसेही गवई परिवाराचे पक्षविरोधी असे संबंध आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुवादाची होळी करत संघाच्या कडव्या हिंदुत्ववादाला विरोध केला। मात्र आता त्याच संघानं आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या कमला गवईंना आपल्या कार्यक्रमात बोलावल्यानं आरएसएसच्या सोशल इंजिनिअरिंगची चर्चा रंगली आहे। संघानं विचारधारा कायम ठेवत विचारांचं आदान प्रदान करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण राबवल्याचं याआधी प्रणव मुखर्जींना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित करून दाखवून दिलं होतं। मात्र आता थेट सरन्यायाधीशांच्या मातोश्रींना बोलावून संघानं आपल्याविषयीची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केलाय का? मात्र या निमंत्रणावर सध्या गवईंनी स्पष्ट माहिती दिलेली नाही। परंतु समाज माध्यमांवर व्हायरल झालेलं हे पत्र पहा। आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होणार हे धादांत खोट आहे। या कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही। मी सहभागी होणार हे आरएसएसचं षडयंत्र आहे। मी हे निमंत्रण स्वीकारत नाही। कमलाताई गवई। हे पत्र कमलाताई गवई या कार्यक्रमात सहभागी होणार नाही असं दावा करणार आहे। हे पत्र अधिकृत आहे की नाही याबाबत कुठलीच स्पष्टता नाही। त्यामुळे या कार्यक्रमाला कमलाताई गवई उपस्थित राहणार की नाही याबाबत संभ्रम वाढलाय। संघाचं हे शताब्दी वर्ष आहे, परंतु संघ बदलतोय आणि बदललेल्या संघाच्या विचारानं आता वैचारिक आदान प्रदान वाढवलंय। म्हणूनच आता संघाच्या दसरा मेळाव्यात समतेचा विचार मांडला जातो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।